राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानकडून शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना पुरस्कार। रेशीम शेतकरी सखाहरी जाधव, भूषण निकम यांना कृषी रत्न। इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगर येथे राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावती यांच्या वतीने शेतकऱ्यांना शेतीच्या बांधावर जाऊन कृषी रत्न पुरस्कार देण्यात आले। येथील शेतकरी सखाहरी जाधव, नाशिकचे भूषण निकम यांना राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावतीचे प्रकाशदादा साबळे, निवड समितीच्या पौर्णिमा सवाई यांच्या हस्ते कृषी रत्न पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला। कृष्णनगर येथील सखाहरी जाधव यांच्या रेशीम शेतीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शेतकऱ्यांचा सन्मान प्रत्येकाने केला पाहिजे या हेतूने 21 ते 27 मे पर्यंत सप्ताह साजरा करण्यात येतो। या निमित्ताने यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दखल घेऊन 28 पुरस्कार दिले गेले। यातून राजकीय हेतू काही नसून शेतकऱ्यांना उत्पन्न कसे मिळेल म्हणून 18 वर्षापासून हा कार्यक्रम स्वतःच्या बळावर घेत आहोत। शेतकरी जोडला पाहिजे, त्याची नाड जोडली गेली पाहिजे, शेतकऱ्याच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो, असे पौर्णिमा सवाई यांनी सांगितले। माजी पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी, सरपंच नंदू आंबवणे, उपसरपंच सुखदेव धोंगडे, पंचायत समिती कृषी अधिकारी नितीन गांगुर्डे, ग्रामसेवक गणेशकर, रेशीम शेतकरी वामन जाधव, भोराजी कुल्हाड, विलासराव, संदीप मते, अशोक धोंगडे, ग्रामपंचायत शिपाई भावराव तारडे, लक्ष्मीनगरच्या सरपंच सावित्रा जोशी, राहुल जाधव, जनार्दन जाधव, तुळसाबाई जाधव आदी शेतकरी उपस्थित होते। राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्काराच्या निमित्तानं आज आम्ही इगतपुरी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये श्रीमान सखाहरी जाधव यांच्या शेताच्या बांधावर आलेला आहे। त्याचं निमित्त असं आहे की या ठिकाणी शेताच्या बांधावर या महाराष्ट्रातील कृषी रत्न जे असतात, जे भूमिरत्न असतात, त्यांनी जे लोक नाविन्यपूर्ण शेती करतात अशा कृषी रत्नांचा सन्मानाच्या निमित्ताने इथे आलेलो आहोत। हा सन्मान म्हणजे रेशीम उद्योगचे शेतकरी ज्यांनी नाशिक जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे असे सन्माननीय सखाहरी जाधव, त्याचप्रकारे उत्कृष्ट शेतकरी उत्पादक कंपन्यामधून ज्यांनी फार मोठं काम असं नाशिक जिल्ह्यातल्या शेतकरी उत्पादक कंपनीनं उभं केलं असं कृषी भूषण फार्मर प्रोड्युसर कंपनी ते प्रमुख आमचे भूषण निकम आणि त्याच्या संचालिका रोहिणी पाटील मॅडम आज आपल्यामध्ये आहे। यांचा सत्कार आपण या ठिकाणी या शेताच्या बांधावर आयोजित केला आहे। त्या अनुषंगाने उपस्थित आजच्या या सत्काराच्या ज्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत आणि ज्या ग्रामगीताचार्य आहेत ज्यांना महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार मिळाला आहे आणि आमच्या राज्यस्तरीय निवड मंडळ समितीच्या सन्माननीय अध्यक्षा आदरणीय भगिनी सौ पौर्णिमाताई सवाई, आमच्या राजीव गांधी प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य आणि ज्यांचं अमरावती युनिव्हर्सिटीच्या संत गाडगेबाबा अध्यासनाचे जे प्रमुख आहे आणि आमच्या निवड मंडळीचे सदस्य आहे सन्माननीय डॉक्टर दिलीपराव काळे, राजीव गांधी प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य राहुल पाटील तायडे, निलेश पाटील उभाळ, दत्ताभाऊ किटुकले, गोपाळराव महल्ले आणि या कार्यक्रमाला प्रामुख्याने जाधव साहेबांवर प्रेम करणारे या भागाचे पंचायत सभापती सन्माननीय सोमनाथजी जोशी आणि सर्व पंचायत सदस्य, ग्रामपंचायत सरपंच आणि सर्व प्रेम करणारे सर्व शेतकरी मंडळी, मी सर्वांना मनापासून तुम्हाला आभार व्यक्त करतो, धन्यवाद देऊ इच्छितो त्याच्यासाठी की आमच्या प्रतिष्ठानचा अत्यंत मानाचा असलेला पुरस्कार तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सखाहरी जाधव आणि आमचे निकम साहेब यांनी स्वीकारला, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि दोघांनाही उभयतांना सर्व परिवाराला त्याच्या संचालक मंडळांना सर्वांना शुभेच्छा प्रदान करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण शेती आणि शेतकरी हा मुख्य केंद्रबिंदू मानून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावं, त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावं ही विनंती या पुरस्काराच्या निमित्तानं करतो। आणि इथे आल्यानंतर तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या तर आमच्या प्रतिष्ठानाचा अभिमान आहे की आम्ही जे निवड केली या दोन्ही लोकांची निवड केली ही निवड सार्थकी झाली असं आम्हाला वाटते, कारण आम्ही या निमित्तानं जे राज्यामध्ये फिरत असताना आम्ही असे लोक निवडण्याचा प्रयत्न करतो की आमच्यावर कोणी बोट दाखवलं नाही पाहिजे की हा चुकीचा माणूस निवडला म्हणून आम्हाला तुमच्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। जय महाराष्ट्र। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।